आपण व्हॅलेंटाईन्स वीक सेलिब्रेट करतोय आणि आज मी व्हॅलेंटाईन डे स्पेशल स्ट्रॉबेरी फालुदा बनवला आहे. इतका अप्रतिम हा फालुदा होतो आणि यामध्ये सगळ्या वस्तू आपण घरीच तयार केलेल्या आहे. स्ट्रॉबेरी क्रश, इथे जे मिल्क दिसत आहे ते, त्यानंतर आईस्क्रीम पण आपण घरीच तयार केलेली आहे आणि अजिबात वेळ लागत नाही. 15 मिनिटात आपला हा फालुदा तयार होतो. आता फालुदा करण्यासाठी बाहेरचं ते प्रीमिक्स आणायची गरज नाहीये. घरच्या घरी आपण हा फालुदा तयार करायचा आहे. त्यासाठी रेसिपी तुम्हाला पूर्ण बघावी लागेल. चला तर सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली अप्रतिम रेसिपी सुरू करूया. फालुदा करण्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे त्यासाठीच आपल्याला दूध तयार करून घ्यायचं आहे. तर हे दूध जे असतं ते कस्टर्ड पावडर मिक्स असतं. तर इथे मी पण कस्टर्ड पावडर यूज करून हे मिल्क तयार करणार आहे. इथे मी व्हॅनिला फ्लेवरचं हे कस्टर्ड पावडर घेतलं होतं. तुम्ही याऐवजी स्ट्रॉबेरी फ्लेवरचं जर तुम्हाला कस्टर्ड पावडर मिळालं तर ते तुम्ही घेतलं तरीही चालेल आणि नाहीच मिळालं तर व्हॅनिला घेतलं तरीही चालतं. आज मी 1 ग्लास फक्त फालुदा तयार करणार आहे. एक मोठा ग्लास असतो ना तेवढा. तर मी इथे त्यासाठी पाव लिटर दूध घेतलेलं आहे, म्हणजे 250 ml इतकं मी दूध घेतलं आणि हे दूध गरम करून घेतलं आहे, उकळवून घेतलं आहे. याला छान उकळी आली. यामधलं मी थोडं दूध काढून घेते आणि थोड्या दुधामध्ये हे कस्टर्ड पावडर घालत आहे. तर इथे मी 1.5 चमचा कस्टर्ड पावडर घातली. आपला पोहे खायचा चमचा असतो त्या चमचानेच घेतलेला आहे. 1.5 ते 2.25 चमचे किंवा 2 चमचे घेतलं तरी काहीच हरकत नाही. आणि हे छान मिक्स करून या दुधामध्ये आपण मिक्स करू. आता याला छान उकळी येऊ देऊ. हे बघा, चांगली उकळी आलेली आहे. परत मी 2 मिनिटं याला छान उकळून घेते. आता यामध्ये 2 टेबलस्पून मी साखर घालत आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि इथे आपल्याला फक्त एवढ्या दुधापुरती जेवढी साखर पाहिजे तेवढीच घालायची आहे. ही साखर विरघळतपर्यंत आपण गॅस चालू ठेवू आणि त्यानंतर गॅस बंद करून आता ह्या दुधाला पूर्णपणे थंड करून घेऊ. थंड झाल्यानंतर किंवा नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर याला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि या दुधाला छान थंडगार करून घ्यायचं. आता हे दूध थंड होतपर्यंत या फालुद्यासाठी जे आपण काही वापरणार आहोत, यामध्ये जे काही घालणार आहोत ते सगळं तयार करून घेऊ. सगळ्यात आधी मी शेवई तयार करून घेते. तर फालुद्याची शेवई अशी बाजारामध्ये विक्रेती मिळते, तीच मी इथे घेतलेली आहे. हे 100 ग्रामचं पॅकेट आहे आणि मला यातली थोडीच लागणार आहे. यातली अगदी थोडी मी काढून घेते आणि बाकीची मी या पॅकमध्येच म्हणजे या पॅकेटमध्येच भरून ठेवून देते. ही शेवई आपण बाकीच्या शेवईसारखी स्टोअर पण करून घेऊ शकतो. म्हणजे आता तुम्ही आणलं हे पॅकेट तर हे महिनाभर तरी चांगलंच राहील. हे बघा, इथे तुम्हाला एक टिप सांगते. आता ही जी शेवई असते ना तर ती अजिबात तुटत नाही, कारण ही कॉर्नस्टार्च किंवा कॉर्नफ्लोअरची बनवलेली असते. तर याला आपल्याला उकळवून घ्यायचं आहे आणि उकळल्यानंतरच ही तुटते. पॅकेटवरती इन्स्ट्रक्शन्स जसे दिलेले आहे तसे आपल्याला वाचून घ्यायचे आहे आणि त्या पद्धतीने उकळवून घ्यायचं आहे. तर याला 5 मिनिटं उकळवून घ्यायचं आहे. मी कढईमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. पाणीला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये ही शेवई घालून घेते आणि 5 मिनिटं उकळवून घेते. हे बघा, 5 मिनिटं झाली आहे आणि आपली शेवई पण चांगली उकळली आहे. आता मी याला गाळून घेते आणि थंड करून घेते. आता ही एकमेकांना चिटकू नये आणि ही याची जी कुकिंग प्रोसेस आहे ते इथेच थांबावी म्हणून मी यावरती थोडं थंड पाणी घालते. नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे आणि हे थोडं मोकळं करून घेते आणि इथेच याला कट पण करून घेऊ शकतो. तर इथे मी चाकूने थोडासा कट करून घेते, कारण हे अतिशय गरम आहे. किंवा ही अजून थंड झाल्यानंतर तुम्ही हाताने पण याला कट करून घेऊ शकता. फालुद्यामधला सब्जा मला अतिशय आवडतो, तर आता आपण सब्जा तयार करून घेऊ. हे तर एकदमच सिंपल आहे. मी अर्धी वाटी पाणी घेतलं आणि त्यामध्ये 1.5 चमचा हा सब्जा घातलेला आहे आणि याला फुलू देऊ. तर एक 5 मिनिटात हा चांगला फुलून येतो. आता आपण स्ट्रॉबेरी क्रश तयार करून घेऊ. तर इथे मी फ्रेश स्ट्रॉबेरीज घेतल्या. 7-8 स्ट्रॉबेरीज मी इथे घेतलेल्या आहे किंवा 1 कप तुम्ही इथे स्ट्रॉबेरीज घेऊ शकता आणि मी या कट करून घेतल्या आहे. यामध्ये 2 टेबलस्पून साखर घालू आणि याला छान ब्लेंड करून घेऊ. हा जो स्ट्रॉबेरी क्रश आपण तयार करून घेतला तर त्यापैकी 2 टेबलस्पून किंवा 2 चमचे मी इथे काढून घेते आणि यामध्येच आपण जे दूध तयार करून घेतलं होतं, कस्टर्ड मिल्क तयार करून घेतलं होतं ते घालू आणि याला छान ब्लेंड करून घेऊ. हे बघा, स्ट्रॉबेरी फालुद्यासाठीचं आपलं हे स्ट्रॉबेरी मिल्क पण तयार आहे. अगदी करायला सोपं आहे आणि इथे तुम्हाला थोडासा
स्ट्रॉबेरी इसेन्स घालायचा असेल तर घालू शकता. मी इथे जेव्हा कस्टर्ड तयार करून घेतलं ते गरम असतानाच त्यामध्ये 3-4 ड्रॉप्स स्ट्रॉबेरी इसेन्सचे घालून घेतले. आता आपल्या फालुद्याची सगळी तयारी झालेली आहे. आता आपण हे असेंबल करू. तर मी इथे असा टॉल ग्लास घेतलेला आहे. यामध्ये सगळ्यात आधी खाली मी थोडं स्ट्रॉबेरी क्रश जे आपण घरी तयार केलेलं आहे ते घालू. त्यानंतर हे स्ट्रॉबेरी मिल्क किंवा स्ट्रॉबेरी मिल्कशेक पण म्हणू शकता तुम्ही याला. आणि हे बघा हे यामध्ये घालू. अर्ध भरू. त्यानंतर फालुद्यामध्ये जे काही आपण तयार केलेलं आहे शेवई, सब्जा हे सगळं घालू आणि यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला कुठला पदार्थ यापैकी आवडतो ते तुम्ही जास्त घालू शकता. इथे मला यामधली शेवई आणि हा सब्जा खूप आवडतो म्हणून मी हा भरपूर घालते. त्यानंतर परत एक लेयर आपण अशीच करू. वरून आईस्क्रीम ठेवू. थोडेसे स्ट्रॉबेरीजने मी हे छान गार्निशिंग करून घेते आणि एक पुदिन्याचं छोटंसं पान ठेवू फक्त दिसण्यासाठी. आहा काय मस्त दिसतंय. बघूनच परत माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे आणि हा फालुदा परत मला तयार करून परत खावासा वाटतोय. इथे जी आपण स्ट्रॉबेरी आईस्क्रीम तयार केली आहे त्याची रेसिपी पण मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. याच्या आधीचा व्हिडिओ नक्की जाऊन बघा म्हणजे तुम्हाला होममेड स्ट्रॉबेरी आईस्क्रीमची रेसिपी पण मिळेल. बघितलं घरच्या घरी फालुदा करणे किती सोपे आहे. मी आज इथे स्ट्रॉबेरी फालुदा केला आहे. तुम्ही याऐवजी मँगो फालुदा, त्यानंतर चॉकलेट फालुदा, कस्टर्ड ॲपल फालुदा पण अप्रतिम लागतो. यामध्ये तुमचे काही व्हेरिएशन्स करून तुम्ही असे फालुदा तयार करून घेऊ शकता आणि तुमच्या मुलांना, तुमच्या घरच्यांना, तुमच्या लव्ह वन्सला खुश करू शकता. आता सध्या एक्झामचा पिरियड सुरू आहे. मुलं ठीक आहे आत्ता आईस्क्रीम नाही खाणार पण एक्झाम झाल्या ही रेसिपी आणि स्ट्रॉबेरीजच्या मी मस्त मस्त रेसिपीज ऑलरेडी शेअर केल्या आहेत. त्या नक्की खाऊ घाला. त्यांना खूप आवडेल, खूप खुश होतील आणि तुमची तारीफ करून थकणार नाही. आणि माझं आयुष तर या सगळ्या रेसिपीज तो इतका एन्जॉय करतोय आणि रोज मला म्हणतो मम्मा नो वन कॅन बीट यू आणि मस्त हे सगळं एन्जॉय करत असतो. तर तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करा. चला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. उद्याची रेसिपी खूप स्पेशल आहे तर बघायला विसरू नका. चला बाय.